हॅलो एव्हरीवन, स्वागत आहे तुमचे मराठी रेसिपी चॅनल। आज आपण सकाळच्या नाश्त्यासाठी बनवणार आहे चना पोहे। त्यासाठी मी आधी पोहे बनवून घेत आहे। त्यासाठी कढई ठेवलेली आहे। कढईमध्ये तेल टाकून घ्यायचं। तेल असं छान गरम होऊ द्यायचं। तेल छान गरम झालं त्याच्यामध्ये मोहरी टाकून घ्यायची, ती पण छान अशी होऊ द्यायची। मोहरी झालेली आहे त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकून घ्यायचं। जिरं छान असं झालेलं आहे। थोडेसे शेंगदाणे टाकून घेते। शेंगदाण्यांना छान असा ब्राऊन कलर होऊ द्यायचा। शेंगदाणे छान झालेले आहेत। आता हिरवी मिरची ते थोडे टाकून घ्यायची, त्याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची। छान हिरवी मिरची टाकून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये कांदा टाकून घ्यायचा। कांदा असा छान ब्राऊन कलर येऊपर्यंत होऊ द्यायचा। तो कांदा छान झालेला आहे। थोडंसं चवीनुसार हळद, चवीनुसार थोडंसं मीठ, ते सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। पोहे टाकून घ्यायचे। पोहे छान मिक्स करून घ्यायचे। आता पोहे आपले तयार झालेले आहेत। पोहे बनवून तयार झालेले आहेत। आता आपण बनवणार आहे चणे। मी कढईत तापायला ठेवलेली आहे, त्याच्यामध्ये तेल घालून घेते। थोडंसं लसणाची पेस्ट, ते छान व्यवस्थित होऊ द्यायचे। ते छान झालेली आहे। त्याच्यामध्ये थोडासा एक चिरलेला कांदा, तो पण छान होऊ द्यायचा। ब्राऊन कलर येईपर्यंत असा छान कांदा होऊ द्यायचा। कांदा छान झालेला आहे। थोडीशी हळद, चवीनुसार तिखट त्यात घालून घ्यायचं। थोडेसे धनिया पावडर, थोडासा गरम मसाला, ते छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। छान मिक्स झालेला आहे। एक चिरलेलं टमाटर, ते पण त्यात छान मिक्स करायचं। टमाटरची पेस्ट अशी पूर्ण होऊ देपर्यंत टमाटर होऊ दे, त्याच्यावर थोडंसं मीठ टाकून घ्यायचं, म्हणजे टमाटर लवकर होते। हे बघा, टमाटरचं छान झालेलं आहे। मसाला तयार झालेला आहे। चणे मी छान असे उकडून घेतलेले आहे, ते पण त्यात थोडे मिक्स करून देते। ते छान मिक्स करून घ्यायचं। आणि थोडंसं मी आता त्याच्यामध्ये थोडंसं कोमट पाणी घालणार आहे। अशा प्रकारे आपली चण्याची उसळ तयार झालेली आहे। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा। असंच आपण भेटूया एखाद्या नवीन रेसिपीसोबत।